धाराशिवमध्ये स्त्री सन्मान सोहळा 2025 जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा जागर सन्मान तिच्या कर्तव्याचा दिनांक 9/3/2025 वार रविवार या दिवशी राजमाता जिजाऊ अखंड मराठा महिला मंडळ त्यावेळी प्रमुख पाहुणे सौ डॉक्टर उषा वडने, सौ प्राध्यापक सुनीता गुंजाळ, सौ शोभा घोडके, सौ साधना नितीन तावडे, सौ वैजयंती तावडे, अध्यक्षा सरोजा शिंदे, सन्माननीय महिला सौ डॉक्टर वसुंधा दापके, सौ संगीता फंड, सौ शीतल इंदापूरकर, सौ माया पानसे, सौ रागिनी बागल, सौ प्रणिता पाटील, कुमारी सुप्रिया गायकवाड, डॉक्टर प्राध्यापक सौ साधना भिडवे, मंडळाचे विश्वस्त सौ आनंदी पाटील, सौ शैला दसपुते, सौ शशिकला गुंजाळ, सौ संध्याताई हवलदार, सौ भाग्यश्री रणखांब, सौ अस्मिता लावंड, सौ मोनाली भोसले, सौ सुषमा भोसले, सादरीकरण कथाकथन सौ सुनीता गुंजाळ, नृत्य आनंदी मुलींचे हॉस्टेल, ग्रुप डान्स सुरभी सोमोशी, आभार पूजा पाटील। यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। मी डॉक्टर वसुधा दिग्गज दापके देशमुख, स्त्रीरोग तज्ञ, सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आज या ठिकाणी राजमाता जिजाऊ अखिल मराठा महिला मंडळ यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कर्तृत्व महिलांचा जो सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी मी इथे उपस्थित राहिले होते आणि मला सांगण्यास आनंद वाटतो की त्यांनी सुद्धा सामाजिक उपक्रमासाठी आणि वैद्यकीय सेवेबद्दल त्यांनी मला सन्मानित केलं। त्याबद्दल ह्या मंडळाचं मी आभार मानते। आणि मी धाराशिवमध्ये 2009 पासून स्त्रीरोग तज्ञ या रूपाने वैद्यकीय सेवा देत आहे। आपलं सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 2014 पासून काकडे प्लॉट धाराशिव येथे कार्यरत आहे आणि त्यामध्ये बालरोग विभाग आहे, स्त्रीरोग विभाग आहे, तसेच अतिदक्षता विभाग आहे, लहान मुलांचं NICU केअर आहे आणि आपण त्याबरोबरच वेगवेगळे सामाजिक उपक्रम पण राबवतो। त्यामध्ये सह्याद्री फाउंडेशनच्या अंतर्गत आपण चाइल्डलाईन फाउंडेशन ची सेवा लहान मुलांसाठी आपण जवळजवळ 12 वर्ष आपण त्यासाठी काम केलं आणि आपण आत्ताच्या सध्या 3 महिन्यापासून सह्याद्री अंकुश शिशुगृह हा प्रोजेक्ट धाराशिव शहरामध्ये चालू केलेला आहे आणि त्यामध्ये 0 ते 6 वर्ष ह्या वयोगटातील जी मुलं आहेत की जे दुर्लक्षित आहेत, अनाथ आहेत, नकोशी आहेत, अशा मुलांचा आपण सांभाळ करतो आणि ही एक स्पेशल अडॉप्शन एजन्सी आहे आणि त्या एजन्सीमार्फत आणि जी सेंट्रल ॲडॉप्शन अथॉरिटी आहे त्याच्या अंतर्गत नियमानुसार लिगली आपण जोपर्यंत ही मुलं ॲडॉप्शनसाठी त्या गटात जात नाही तोपर्यंत आपण त्या मुलांचा खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेतो। आणि हा उपक्रम असा आहे की लोकसहभाग आणि सहकार्य ह्याची ह्या उपक्रमासाठी खूप गरज आहे आणि मुलाची जी किंमत आहे ती ज्या दाम्पत्याला मुलं होत नाहीत अशांनाच कळतं, तर निश्चित तुम्ही सर्वांचं सहकार्य अपेक्षित करते। मॅडम, एक महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न विचारतो, म्हणजे तुम्ही डॉक्टर पण आहात। कालच 8 मार्च महिला दिन साजरा झाला आणि आज 9 मार्च आहे। मग इतर काही महिला असतील किंवा तुमच्याकडे नवीन झालेले जोडपे येत असतील म्हणा, तर त्यांना तुम्ही काय मोलाचा संदेश काय द्याल तुमच्या डॉक्टर पेशामार्फत? मी असं म्हणेन एक स्त्रीरोग तज्ञ ह्या नात्याने की आत्ताचा असा काळ आहे की करिअरला मुली पण महत्त्व देतात आणि मुलं पण महत्त्व देतात। तर आपण काय केलं पाहिजे की लग्नाचं जे योग्य वय आहे त्या वयामध्ये लग्न केलं पाहिजे, करिअर होत राहील पण, आणि योग्य वयात लग्न आणि योग्य वयामध्ये त्या दाम्पत्याला मुलं झाली पाहिजेत। कारण माझ्याकडे असे पेशंट येतात की ज्यांना लग्नानंतर 14-15 वर्षापर्यंत सुद्धा मुलं होत नाही। बरोबर। तर त्यासाठी आपण सर्वच आत्ताच्या पिढीनं निश्चितपणे विचार केला पाहिजे असं मला वाटतं। मॅडम, काय विचारलं माहिती आहे का महिला दिनानिमित्त की तुमच्याकडे असे काही पेशंट येत असतील की ते म्हणतात की मॅडम या ठिकाणी चेक केलं जातं का, ह्यांसाठी काय सांगताल नेमकं? हो, निश्चितच तसे पेशंट येतात कारण आपला पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि आपल्याकडे अजूनसुद्धा मुलींना दुजाभावाने वागवलं जातं बऱ्याच ठिकाणी आणि त्यामुळं ज्या दाम्पत्याला 2 किंवा 3 मुले असतील तर असे दाम्पत्य येतं
आणि त्यांचं अशी मागणी असते की आम्हाला आता आम्ही गरोदर आहे आणि आम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे ही लिंगभेद चाचणी करायची आहे. पण मला हे सांगण्यास आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये अशी चाचणी कुठेच केली जात नाही आणि ही करणं खूप चुकीची गोष्ट आहे. कारण स्त्री पुरुष समानता ही आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आणि 1 किंवा 2 मुलगा असेल मुलगी असेल त्या दोघांना आपण चांगल्या पद्धतीने शिकवून एक चांगली पिढी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. मी आनंदी पाटील, राजमाता जिजाऊ अखंड मराठा महिला मंडळ अध्यक्ष. आज आम्ही 8 मार्च महिला दिनानिमित्त औचित्य साधून हा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही महिलांच्या विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे, बरोबर, हा उद्देश ठेवूनच आम्ही हा आज कार्यक्रम घेतलेला होता. तसेच त्यामध्ये महिलांच्या मनोरंजनासाठी सुनीता गुंजाळ यांचं आत्याबाईंनी पकडला चोर हे कथाकथनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. आणि तसेच आनंदी हॉस्टेल ग्रुपचा एक ग्रुप डान्स होता की ते एक मुलींना इन्स्पायर व्हावं यासाठी तो आम्ही प्रोग्राम ठेवलेला होता. मॅडम, काल 8 मार्च महिला दिन झाला, आज 9 मार्च आहे. तर आज तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही इतर महिलांना कुठला संदेश देताल म्हणलं? आम्ही हाच संदेश देऊ की जे 1908 मध्ये महिलांनी आंदोलन करूनच त्यांचा अधिकार मागून घेतला होता, तसंच बरेचसे आजही काही अधिकार फक्त सांगितले कागदोपत्री होतात, परंतु ते अधिकार महिलांना खरोखरच मिळायला पाहिजेत या उद्देशाने हा कार्यक्रम आज आयोजित केलेला होता. बरोबर. अजून काय सांगता येईल तुम्हाला, म्हणजे की महिलांनी कुठं सक्षम राहिलं पाहिजे? कारण आज असं कुठलंही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी महिला नाहीत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, मग ते पोलीस असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, बरोबर आहे का, सगळ्या ठिकाणी महिलांचं वर्चस्व आहे. तर त्यांच्यासाठी कुठला संदेश द्याल मला? मी त्यांना एवढंच एक सांगेन की जिथं जिथं आपल्याला जिथं न्याय मिळत नाही असं वाटतं त्यावेळेस आपण गप्प न राहता आवाज उठवलाच पाहिजे. बरोबर, त्याशिवाय न्याय मिळत नाही, आवाज मिळणार उठवला. नाही. बरोबर. अजून काही महिला आपल्या सोबत आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. मी सरोजा शिंदे, राजमाता जिजाऊ अखंड महिला मराठा महिला मंडळ धाराशिव, मी अध्यक्ष. आणि मला असं सांगा वाटतं की हे जे मंडळ स्थापन करण्यामागचा जो आमचा हेतू होता की सगळ्या तळागाळातील महिला एकत्र यावा आणि एकतर या मराठा समाजातील महिला घराच्या इतर समाजातल्याही महिला काय अडचणी असतील किंवा काही समस्या असतील बाहेर पडत नाहीयेत आणि याच्यातून आमच्या एकमेकांची विचारांची देवाणघेवाण व्हावी हा उद्देश होता. म्हणजे महिला कुठेतरी व्यक्त झाल्या पाहिजेत आणि एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण होऊन काहीतरी एक नवीन क्रांती घडावी असं एक मनोमन आमची कल्पना होती. बरोबर, ते आता साकार झाली, थोडक्यात साकार होत. महिलांचा प्रतिसाद बी कसा तुम्हाला भरपूर प्रमाणात आहे? खूप छान. अगदी 3 वर्ष झालं आम्ही हे कार्यक्रम करतोय, तर खूप छान प्रतिसाद वाढायला लागलाय. खूप छान महिला सहभागी होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात छान असा कार्यक्रम व्हायला लागलाय आणि महिलांनाही हे समजायला लागलं की आपण एकत्र यायला पाहिजे, बोलतं व्हायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे आणि याच्यातून काहीतरी घडतं किंवा एकमेकांच्या मदतीलाही जाता येतं किंवा एखाद्याची मदत करता येते असं एकमेकांना वाटायला लागलं आणि त्यातून आम्ही हा मंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. अजून काय आहेत आपल्यासोबत? नमस्कार, मी ॲडव्होकेट भाग्यश्री नखांब. मी जिल्हा न्यायालय धाराशिव येथे काम करते.
त्याचबरोबर मी राजमाता जिजाऊ अखंड मराठा महिला मंडळाची सदस्य पण आहे. आज दिनांक 9 मार्च 2025 रोजी आम्ही कालच्या 8 मार्च 2025 या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज आम्ही महिलांसाठी सिद्ध गणेश मंदिर भानुनगर धाराशिव इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महिलांसाठी. बऱ्याच संख्येने महिला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्या होत्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्याच ॲस्पेक्टनी किंवा सगळ्याच बाजूंनी हा कार्यक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आम्ही 8-9 महिलांचा सन्मानही केलेला आहे, ज्या वेगवेगळ्या उल्लेखनीय कामगिरी करत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही बऱ्याच अशा महिलांना बोलवलं होतं की ज्यांचं मनोगत किंवा ज्यांचं भाषण ऐकून बाकीच्या महिला ज्या उपस्थित आहेत त्यासुद्धा याच्यातून काहीतरी प्रोत्साहन घेतील किंवा प्रोत्साहित होतील. तसेच इथं आनंदी हॉस्टेल जे आहे इथंच भानुनगरमध्ये किंवा कर्मवीर नगरमध्ये, त्यांच्यातर्फे आम्ही एका इन्स्पिरेशनल किंवा एका प्रोत्साहित करणाऱ्या गाण्यावरती आम्ही डान्स ठेवला होता. त्याचबरोबर ज्या सुनीता गुंजाळ मॅडम आहेत, प्राध्यापक सुनीता गुंजाळ कवडे मॅडम, त्यांचं आम्ही एक कथाकथनही ठेवलं होतं. मला असं वाटतं आम्ही हा कार्यक्रम आज ओव्हरऑल कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून येणारी प्रत्येक महिला आणि मुलगी यावरून बऱ्याच प्रमाणामध्ये प्रोत्साहित होऊन आणि बऱ्याच महिलांचं इथं मनोगत ठेवल्यामुळं, सन्मान केल्यामुळं मुलींना किंवा महिलांना मी सुद्धा ह्या गोष्टी करू शकते आणि मी ह्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचू शकते. कारण अजूनही बऱ्याच महिला अशा आहेत ज्या वंचित आहेत, की ज्यांना स्वतःमध्ये वंचित अशा माध्यमातून आहेत की सुखसुविधा नाही आहेत असं नाही आहे किंवा समाज सुधारलेला नाही असं नाही. समाज आजही बऱ्याच प्रमाणामध्ये सुधारलेला आहे. जे मागं होतं त्या आता सध्या परिस्थिती नाही आहे लोकांची किंवा मेंटॅलिटी सुधारलेली आहे. पण विषय कुठंतरी असा येतो की आत्मविश्वास अजूनही महिलांमध्ये आत्मविश्वासाची किंवा मुलींमध्ये आत्मविश्वासाची एवढी कमी आहे की जेणेकरून महिलांनी बाहेर येऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वतःला प्रूव्ह करणं किंवा स्वतःला सिद्ध करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ती गोष्ट व्हावी म्हणून हा आज आम्ही स्तुत्याचा उपक्रम केला होता, अवलंबला होता आणि तो मला वाटतं बऱ्याच प्रमाणामध्ये सक्सेसफुल झालेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. मॅडम, कार्यक्रम एकदम मस्त झाला आणि या ठिकाणी महिला बी भरपूर होत्या. हां, तुम्ही पेशाने वकील आहात आणि काल म्हणजे 8 मार्च महिला दिन होता, बरोबर. आज 9 मार्च आहे हां, आणि तुम्ही पेशाने वकील असल्यामुळे आज तुमच्याकडे किंवा मागेही महिला तुमच्याकडे भरपूर येत असतील. हो. मग ते त्यांच्या काय अडचणी असतील किंवा कुठले वादविवाद असतील म्हणा, 8 मार्च किंवा 9 मार्च याबद्दल तुम्ही महिलांना काय सांगताल नेमकं मी महिलांसाठी? महिलांना एवढंच सांगेन की ज्यावेळेस आपण एखादा अत्याचार घडतो महिलेच्या बाबतीमध्ये, आता बऱ्याच प्रमाणामध्ये असं होतं की 8 मार्चच्या दिवशी सुद्धा महिलांवरती अत्याचार घडतात बरोबर. किंवा सर्रास एखादा लहान मुलगा म्हणजे 5वी-6वीचा मुलगा ज्यावेळेस तो रस्त्यावरून सायकलवरून चालायचा मित्राला बोलत बोलत सहज त्याच्या तोंडातून एक शिवी जाते, ज्यामध्ये त्याच्या आई, बहीण, आजी, मावशी, काकी सगळ्यांचा उद्धार होतो. मला असं वाटतं की मुळात हे वातावरण घरातून सुधारणं खूप गरजेचं आहे जेणेकरून अत्याचार थांबले जातील. अगदी आणि बरोबर. मला वाटतं ह्याची सुरुवात जी होते ते मुलांच्या शिरांमधून सुरुवात होते, महिलेला कमी समजण्याची. बरोबर. आणि हे जर होत असेल, एक वकील म्हणून मी सांगते की मी आजही म्हणजे मी स्वतःही एक आंदोलक म्हणून किंवा एक समाजसेविका म्हणून ज्यावेळेस रस्त्यावरती कॅन्डल मार्चही करते आणि कोर्टामध्ये त्याच महिलांसाठी बऱ्याच प्रमाणामध्ये केसेस लढण्याचे काम करते. मी त्यावेळेस बघत असताना मला एका गोष्टीची खंत वाटते किंवा एकच गोष्टीचं मला असं वाटतं की जिथं पाणी मुरत आहे ती गोष्ट म्हणजे महिलांमध्ये स्वतःबद्दल असलेला आत्मविश्वास आणि एका महिलेला दुसऱ्या महिलेबद्दल असलेला द्वेष. या दोनच गोष्टी महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराला कारणीभूत आहेत. आणि ह्या ज्या दिवशी सुधारतील, मला वाटत नाही कुठला पुरुष एवढा कॅपेबल आहे की महिलांना तो कमी लेखू शकतो. कारण महिलाला जसं शेतामध्ये पिकवायचं माहित आहे तसं ते करून खाऊ घालायचंही माहित आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ती कुठल्याच बाबतीमध्ये एक गोष्ट सोडली तर कुठल्याच बाबतीमध्ये पुरुषांवरती डिपेंड नाहीये. पण इथं कुठंतरी आमचा आत्मविश्वास आणि आमचा एकमेकींबद्दलचा एकमेकींना कमी लेखण्याचा म्हणजे सासूने सुनेला कमी लेखण्याचा ही सुद्धा अत्याचाराची सुरुवातच आहे. म्हणजे थोडक्यात ही सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे, बरोबर. आपल्यापासून केली पाहिजे, Yes. म्हणजे देश सुधारायला वेळ लागणार नाही. बरोबर. येस. धन्यवाद. आणि महिला दिनाच्या शुभेच्छा. गौतम बुद्धाने जगाला शांतीचा संदेश दिला, पण त्यांच्या मागे संयमाचा महामेरू म्हणून उभी राहिलेली महाराणी यशोधरा, 13व्या शतकातील संत शिष्य जनाबाई, एक नाही तर तब्बल 2 छत्रपती या महाराष्ट्राला देणाऱ्या, महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगाचा प्रेरणास्त्रोत असणारी आदर्श आई म्हणजे राजमाता जिजाऊ. हा समाज अंधकार, अज्ञान आणि दारिद्र्याच्या कचाट्यात सापडलेल्या असताना समाजात क्रांतीची लाट होऊन आलेल्या अहिल्याबाई, डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामीची कबर खोदली खरी, परंतु त्याच्या मागे पोलादी पंख म्हणून संसाराच्या चटक्यांनी करपून निघाली, पण त्या चटक्याची थोडी सुद्धा झळ लागू दिली नाही. अशा आपल्या माता रमाई आणि जिच्या पुण्याईने मी आज या कार्यक्रमाला हजर राहू शकलो, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना वंदन करून मी आनंदी पाटील प्रस्तावनेकडे वळत आहे. आज महिला दिन साजरा करत आहोत.
विशेष म्हणजे आज सर्व प्रमुख पाहुण्यांना आणि मान्यवरांना मी बोलू इच्छिते की महिला दिन हा आला की आपली थोडीशी वर्दळ चालू होते. महिला दिन परंतु वेगवेगळ्या ठिकाणी हे महिला दिन साजरे केले जातात. परंतु राजमाता जिजाऊ अखंड मराठा महिला मंडळाला असं का वाटलं की हा महिला दिन साजरा करावा? विशेष म्हणजे महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, तर अख्ख्या जगाचा प्रेरणास्त्रोत असणारी आदर्श आई म्हणजे राजमाता जिजाऊ. हा समाज अंधकार, अज्ञान आणि दारिद्र्याच्या कचाट्यात सापडलेल्या असताना समाजात क्रांतीची लाट होऊन आलेल्या अहिल्याबाई डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामीची कबर खोदली खरी, परंतु त्याच्या मागे पोलादी पंख म्हणून संसाराच्या चटक्यांनी करपून निघाली, पण त्या चटक्याची थोडी सुद्धा झळ लागू दिली नाही. अशा आपल्या माता रमाई आणि जिच्या पुण्याईने मी आज या कार्यक्रमाला हजर राहू शकलो, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना वंदन करून मी आनंदी पाटील प्रस्तावनेकडे वळत आहे. आज महिला दिन साजरा करत आहोत. विशेष म्हणजे आज सर्व प्रमुख पाहुण्यांना आणि मान्यवरांना मी बोलू इच्छिते की महिला दिन हा आला की आपली थोडीशी वर्दळ चालू होते. महिला दिन परंतु वेगवेगळ्या ठिकाणी हे महिला दिन साजरे केले जातात, आयोजित केलेला आहे. आणि मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं महिलांनी विचारांची देवाणघेवाण करायला पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. समाजाने आणखीन एक संदेश याच्यातून असा द्यावासा वाटतो की समाजाने स्त्रीला देवी म्हणून पूजण्यापेक्षा, म्हणजे ही अपेक्षा नाही की तिला देवी म्हणून पूजावं, समाजाने स्त्रीला दासी म्हणून पण हिणवू नये. तर फक्त ती एक माणूस आहे म्हणून तिला वागणूक मिळावी, हाच फक्त एक महिला दिन ठेवण्याचं किंवा आपला हा प्रोग्राम ठेवण्याचं कारण आहे की फक्त स्त्रीला एक माणूस म्हणून वागवावं. आता हे महिला दिन वगैरे का साजरे केले जातात, आपण बरेच जण आता स्क्रीनची पुस्तकं वाचत आहोत, तर मला वाटतं तो उजाळा करण्यापेक्षा एक थोडक्यात की एक सगळ्यात महत्वाचं की मराठा महिला मंडळानं गेली 3 वर्षामध्ये जे काही कार्य केलं, तर आम्ही जास्त फोकस केला तो आंदोलन. आमच्याकडे काही दृष्टीनं बघितलं पण गेलं असतं की ह्या महिला आंदोलनामध्ये असतात, ह्या महिला आंदोलनात असतात, पण तसं नाही. तुमच्या आणि आमच्यातलीच आम्ही की तो प्रश्न खूप महत्वाचा आहे हे समजून आम्ही पूर्ण घरातल्या जबाबदाऱ्या सोडून त्या आंदोलनाला उपस्थित राहिलो होतो. मग ते मराठा महिला मंडळ आंदोलन असेल, कोपर्डी हत्या प्रकरण असेल, 4 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार, त्यासाठी आम्ही उभे राहिलो. या प्रकारचं आमचं छोट्या छोट्या प्रकारात हे कार्य चालू असतं. आणि तसं मला म्हणायचं आहे की महिला दिन साजरा करण्यासाठी सुद्धा 4-5 महिला एकत्रित येऊन आंदोलन केलं होतं 1908 मध्ये. आणि तेव्हा 1910 मध्ये अमेरिकेमध्ये परत हे महिला दिन साजरा करण्याचं ठरलं. युनेस्कोनं परत ते 1910 मध्ये 17 देश महिला दिन साजरा करू लागले. आणि जवळजवळ महिला आणि त्यांचं प्रत्येक महिला म्हणजे पहिल्या वर्षी ज्या वर्षी महिला दिन साजरा केला त्यावेळेस एक क्रायटेरिया ठरला होता की महिला सशक्तीकरण, समानता आणि लैंगिक अधिकार हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा होता की ज्यावेळेस आंदोलन झालं होतं. आणि खरंच तो जे आंदोलन झालं ते आंदोलन सक्सेस झालं आणि त्या दिवसापासून महिला दिन साजरा केला जातो. या वर्षीचा जो महिला दिन आहे 2025 सेलिब्रेटिंग द पास्ट प्लॅनिंग फॉर द फ्युचर या क्रायटेरियावर या वर्षीचा महिला दिन साजरा केलेला आहे. तो पहिल्या वर्षीचं प्लॅनिंग होतं आणि ते हे केलेलं होतं. आणि या वर्षीचा जो आहे 2025 ऍक्सिलरेट ऍक्शन हा क्रायटेरिया आहे या वर्षीचा. तर ऍक्सिलरेट ऍक्शन मीन्स महिलांच्या अधिकाराला वेगाने सुनिश्चित करण्यावर जोर देणारी ही असा निश्चित देणारा क्रायटेरिया आहे 2025चा. हा झाला महिला दिन साजरा करण्याचा. आणि मग आम्हाला असं का वाटलं की महिलांना आपण सन्मान द्यावा. कार्यक्रम बनला की प्रमुख पाहुणे आले, अध्यक्ष आले आणि आपल्या मनामध्ये असतं की त्या महिला तिथं म्हणजे त्या स्टेजवर का येतात,
तर मला असं वाटतं की हे जे आपण म्हणतोय की त्या महिलेला कळलेलं आहे की सन्मान, अधिकार ह्या गोष्टी तिथपर्यंत त्या स्टेजमधून आलेल्या आहेत किंवा त्या फेजमधून गेलेल्या आहेत. अशा प्रमुख पाहुण्या आपण इथं बोलवलेल्या आहेत. आणि सन्मान का द्यावा तर आपल्याच जवळ असतात, आपल्याच गावात असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्य करत असतात आणि आपल्याला माहिती नसतं. आणि जेव्हा आपण एखाद्या स्त्रीला जर सन्मानित केलं तर ती वेगाने प्रगती करू शकते. हा त्याचा उद्देश होता की आपण आपल्याच धाराशिव मधल्या ज्या की महिला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कार्यरत आहेत त्या महिलांना आपण सत्कारित करूयात. आणि सगळ्यात महत्वाचं कुठेतरी वीणा गावणकर यांचं मी ऐकलं होतं की त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, गोल्डा एक अशांत वादळ, करेक्ट. तर त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये असं त्यांनी सांगितलं होतं की व्यक्ती कार्य करतात परंतु ते माहीत होत नाहीत, पण जे लेखक असतात जेव्हा ते लिहितात तो सगळ्या जगासमोर तो व्यक्ती जातो. आणि तेच एक उद्दिष्ट लक्षात ठेवून आज आपल्या धाराशिव मधील ज्या काही वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात महिला कार्यरत करतात आणि त्यांचा सन्मान आपण करावा हे त्याचं उद्दिष्ट ठेवून आपण हा आज कार्यक्रम ठेवलेला आहे. तर मला वाटतं मीच जर सगळी बोलायला गेली तर ही सगळी मंडळी बोलणार आहे. सर्वांना परत एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पुढचं सूत्र मी भाग्यश्रीकडे देते. वॉटर MIDC धाराशिव येथे माझं हे प्रोडक्शन आहे. तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेक आहे, तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची लेक आहे, तू कल्पना तू सुनीता आकाशात तुझी झेप आहे. हे पूर्ण जे इथे महिला उपस्थित आहेत आनंदीताई पाटील त्यांच्यासोबत जे महिला काम करतात ही त्यांच्यावर रचलेली एक कविता आहे. सन्माननीय व्यासपीठावरील कर्तृत्ववान महिला या आनंदी पाटील हॉस्टेल नाती जपणाऱ्या सर्व महिलांना, माझे उपस्थित असणाऱ्या कर्तृत्ववान महिला मित्र मैत्रिणींना आज जागतिक महिला दिनाची खूप खूप शुभेच्छा. जिजाऊ सावित्री अहिल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ सावित्री अहिल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई व त्याचप्रमाणे कर्तृत्ववान ज्ञान अज्ञान अशा सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा. सर्व महिलांना इथे परत एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सुद्धा माझं विश्व शून्यातून निर्माण केले. 5 वर्ष माझ्या व्यवसायाला पूर्ण झालेत. आज माझे प्रोडक्शन महाराष्ट्रात नाही तर फॉरेनला पण जाते. मला माझ्या स्वतःबद्दल खूप अभिमान आहे आणि स्वतःबद्दल अभिमान निर्माण करण्याचा हा एक सुवर्ण संधी आहे. आणि मी तसेच सुवर्ण संधी ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आनंदीताई पाटील, त्यांचं समाजकार्य खूप छान आहे. त्यांच्यासोबत ज्या महिला काम करतात त्या पण स्वभावाने म्हणा त्यांना साथ देतात त्या पण खूप छान आहेत. त्यामुळे मला 2 शब्द इथे बोलायला दिलात त्यासाठी धन्यवाद. आणि या कार्यक्रमाने सर्व व्यवस्थितपणे आयोजित जे केलेलं आहे माननीय आनंदताई पाटील यांचे खूप आभार. आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी माझं मनोगत एका गोष्टीने सांगू इच्छिते की एक गोष्ट आहे एका मुलीची जी अशा कुटुंबामधून निघते जिथे तिला खूप साऱ्या गोष्टींसाठी, तिच्या बेसिक एज्युकेशनसाठी तिला घरातूनच खूप जास्त अडचणींना सामोरे जावं लागतं. की ती खूप मोठ्या एका जॉईंट फॅमिलीमधून येते आणि त्या फॅमिलीमध्ये अशा गोष्टी असतात की मुलींना की मुलीने चूल आणि घरच बघावं अशा कॉन्सेप्टमधून मानसिकतेमधून जी आलेली फॅमिली असते त्या फॅमिलीमधून ती येते. आणि अशा फॅमिलीमध्ये ती जडणघडण मोठी होत असताना तिला असे एवढे सपोर्ट नाही मिळत फॅमिलीमधून. आणि त्या फॅमिलीमधून पुढे येत असताना तिला खूप साऱ्या मानसिक शारीरिक यातना पण सहन कराव्या लागल्या. आणि त्या गोष्टी सहन करत असताना तिच्या आतमध्ये एक हे होतं की तिला काहीतरी करायचं आहे, तिला त्या जाळ्यातून बाहेर पडायचं आहे आणि स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे. कारण की अशा फॅमिलीमधून जिथे काहीच सपोर्ट भेटत नाही, महिलांवरती म्हणजे कुटुंबामधल्याच महिलांवरती खूप सारा अत्याचार आणि खूप साऱ्या गोष्टींमधून त्यांना सहन करावं लागतं. त्या कुटुंबातून बाहेर पडून तिने स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण केलं. तिला खूप
राजमाता जिजाऊ ज्ञानाची आई सावित्रीमाई यांना वंदन करून आजचा मी जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी आपले जिजाऊ मराठा मंडळ जे आहे त्यांचं खूप मनापासून धन्यवाद करते. कारण आज मला कुसुमाग्रजांची एक कविता आठवली की कणा की ओळखतात का सर लढ म्हणा, तसं आम्ही तर काम करतोय. पण आज या मंडळानं आम्हाला लढ पाठीवर हात ठेवून आम्ही एक ऊर्जा मिळालेली आहे. जिजाऊ शब्दामध्येच आहे की जिजाऊ जी माई आहे ती जी जास्त ऊर्जा देते आपल्याला, म्हणूनच ती जिजाऊ आहे. आणि हे मंडळ तेच काम करते की आम्हाला ऊर्जा देण्याचं काम करते. काल महिला दिन भरपूर बऱ्याच ठिकाणी महिला दिन साजरा झाला. महिला दिन का साजरा केला जातो त्याची पार्श्वभूमी पण आपल्याला पाटील मॅडमनी सांगितली. अनेक क्षेत्रामध्ये गृहिणी असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो, म्हणजे कलेक्टरच्या खुर्चीपासून ते मजुरी करणाऱ्यापर्यंत स्त्री अबला कधीच नव्हती, कधीच नाही, कधीच राहणार नाही. ती सबला झालेली आहे. काल मी एक छोटंसं एक 4 ओळी वाचली होती की एका दिवसापुरती ती कधीच खास नसते, ती नेहमीच खास असते. आणि त्याच्या 4च कडवी आहेत. एवढी कडवी मी सांगते, त्यात भरपूर काही सार आहे. ती खासच असते. बघा आपण स्वतःसाठी खूप खास आहेत. मला इंदापूरकर मॅडमचं पण खूप छान वाटलं की आपणच आपल्याला खास म्हणायचंय, स्वतःचं कौतुक करायचंय, तर मग आपण आपल्याला स्वतःच ऊर्जा द्यायची. आणि आज या ठिकाणी राजमाता जिजाऊ अखंड मराठा महिला मंडळ धाराशिव यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सन्मान आणि सत्कार सोहळ्यानिमित्त इथं उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, विविध क्षेत्रात कार्यरत आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व महिला माझ्या भगिनी आणि इथं ह्या मंडळातील आनंदी पाटील मॅडम की ज्यांनी मला आवर्जून निमंत्रण दिलं आणि मला ह्या मंडळाविषयी माहिती नव्हती आणि त्याची माहिती आजच त्या दिवशी मला मिळाली आणि निश्चितच त्यांचं काम खूप चांगलं आहे. तसंच इथं उपस्थित सर्व महिला भगिनी ह्या सर्वांना प्रथम मी काल 8 मार्च ह्या दिवशी जो जागतिक महिला दिन झालेला आहे त्याचं तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देते. आपण धाराशिवमध्ये राहतो आणि आपण आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानीच्या सानिध्यात राहतो, हे मी खूप मोठं भाग्य समजते. आणि अशी जागतिक महिला दिन म्हणजे काय की एका स्त्री शक्तीचा आदिशक्तीचा जो गजर आहे किंवा जे त्याची महिमा आहे त्याची दरवर्षी आपल्या स्वतःलाच आठवण करून द्यावी असं मला वाटतं की महिलांना फक्त एक दिवसच सन्मान का द्यावा, तर त्याचा रोज 365 दिवससुद्धा महिलांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्याची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि जसं मॅडम आधी पण सांगितलेलं आहे की दरवर्षी एक थीम असते महिला दिनाची, तर ह्या वर्षीची थीम काय आहे 2025ची की एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन अँड गर्ल. त्याच्यामध्ये कशामध्ये एम्पॉवरमेंट करायचं, सक्षमीकरण कशासाठी करायचं, तर इक्वॅलिटी, प्रोग्रेस आणि इन्क्लुजन. तर प्रत्येक वर्षी महिला दिनाचा एकच उद्देश असतो की महिला आणि पुरुषांमध्ये जी आहे ती जेंडर इक्वॅलिटी असली पाहिजे. जेंडर इक्वॅलिटी म्हणजे काय, स्त्री पुरुष समानता. आता एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मी बरेच आत्तापर्यंत आम्ही केसेस बघतो की ज्याच्यामध्ये अजूनसुद्धा 3 मुली आहेत, 4 मुली आहेत, 5 मुली आहेत आणि आम्हाला मुलगा पाहिजे. तर असे अजूनसुद्धा पेशंट येतात. आता सोनोग्राफी मशीन आहे माझ्याकडे, का तुमच्याकडे कळतं का की मुलगा आहे का मुलगी आहे, तर हे उघड विचारतात. ह्याचंच मला खूप वाईट वाटतं की आपण एक स्त्री म्हणून स्वतःचा आत्मसन्मान असेल, स्वाभिमान असेल तो जपला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला खास करून सांगू वाटतं की मॅडम आम्ही 3 मुली बहिणीच आहोत, मी सगळ्यात मोठी. आणि माझ्या आईवडिलांचं मला खूप अभिमान आहे की त्यांनी असं कधीच आम्हाला म्हटले नाही की तुम्ही मुली आहेत म्हणून तुम्हाला कुठली गोष्ट त्यांनी आम्हाला कमी केली नाही. आणि आम्हाला तिघींना पण खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं. आणि आवर्जून सांगावं वाटतं की आमचं शिक्षण जे आहे ते सगळं गव्हर्नमेंटच्याच कॉलेजेसमधून झालेलं आहे आणि आम्ही तिघी पण आमच्या स्वतःच्या पायावर स्वावलंबीपणे उभे आहोत. आणि लग्नानंतर पण मला सांगू वाटतं की तीच कंडिशन लग्नानंतर पण मला मिळाली की मी भाग्यवान समजते की सासरे सुद्धा वडिलांसारखेच प्रेम करतात आणि घरामध्ये कधीच म्हणजे कमीपणा जाणवू दिला नाही. आणि आता जे मी ज्या पुरस्कारासाठी त्यांनी मला सन्मानित केलं की शिशुगृह, ते डॉक्टर दिग्गज दापके सर जे बालरोग तज्ज्ञ आहेत त्यांच्या संकल्पनेतूनच ही पुढं आली की चाइल्डलाईन फाउंडेशन हे आपण जवळजवळ 2011 ते 2024 पर्यंत NGO मार्फत काम केलं.
तर त्यावेळेस आपल्याला जी मुलं सापडत होते 0 ते 18 वयोगटातील, जे अनाथ होते किंवा उकिरड्यावर फेकून दिलेले होते, नकोशी मुलं होते, अत्याचारित होते, तर त्यांना आपण काय करत होतो की सोलापूर किंवा पंढरपूर येथील शिशुगृहामध्ये आसरा देत होतो. मग त्यामध्ये बालकल्याण समिती असेल, पोलीस यंत्रणा असेल, हे टीमवर्क होतं. तर सरांना असं वाटलं की धाराशिव शहरामध्ये सुद्धा आपण आपल्या दृष्टीने एक सामाजिक भान ठेवून असं एक पाऊल उचलावं की इथं सुद्धा त्याची खूप गरज होती. तर आता 3 महिने झालेले आहेत की आपण सह्याद्री अंकुर शिशुगृह ही चालू केलेला आहे प्रोजेक्ट, आणि तो आपला सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरच ते सध्या कार्यरत आहे. आणि त्याचं कार्य मी थोडक्यात सांगू इच्छिते की ही एक जे आहे की स्पेशल ॲडॉप्शन एजन्सी आहे की ह्याच्यामधून आपण जी मुलं कुमारी मातेपासून आलेली असतील, त्यांना सांभाळायची नसतील किंवा काही नवरा बायकोमध्ये कलह असतील, त्यांना ते बाळ नकोसा असेल किंवा अनाथ असेल, तर त्यांना आपण काळजी घेतो आणि पुढे ॲडॉप्शनमध्ये ती बाळं प्रोसेस जाऊ शकतात. मग त्याच्यासाठी जर आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायची असेल तर तुम्ही कधीसुद्धा शिशुगृहामध्ये आवर्जून या, कारण हा जो उपक्रम आहे तो आपल्याला लोकसहभागातून किंवा सहकार्यातूनच पुढे न्यायचा आहे. कारण सामाजिक भावना जसं आता ह्या मंडळाने जपलेली आहे की एक माणूस म्हणून, माणुसकी म्हणून आपणच एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. आणि सध्या 4 बाळं आहेत त्या ठिकाणी, आणि त्यातले 2 बाळं तर अक्षरशः म्हणजे जन्म झाल्यानंतर 1 तासामध्ये आलेले आहेत. म्हणजे ते बघून रोज मी जाते, पण इतकं वाईट वाटतं की अशी म्हणजे किती आपण किती चांगले आहोत, आपण किती चांगल्या स्थितीमध्ये जगतो, आणि ह्या मुलांच्या नशिबामध्ये असं का आहे. तर आपण लोक सहकार्यामधून बरेच लोक आता पुढाकार घेत आहेत, सहभाग दाखवत आहेत. मग त्याच्यामध्ये आपला वाढदिवस असेल किंवा आपल्या लग्नाचा वाढदिवस असेल, आपल्या मुलाचा असेल, तर ह्या छोटे छोटे कार्यक्रमसुद्धा आपण त्या ठिकाणी येऊन बरेच लोक आपल्याला म्हणजे मदत करत आहेत, त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद. आणि निश्चितच तुम्ही मला हे चांगलं वाटलं की इथं मला हा प्लॅटफॉर्म मिळाला की त्याविषयी मी तुम्हाला माहिती देऊ शकले. आणि तुम्ही निश्चित या, एकदा तरी व्हिजिट द्या की आपल्याला कळेल की मुलाची म्हणजे खरंच किती किंमत असते. कारण आता माझ्याकडे पेशंट येतात गर्भपात करण्यासाठी, तेव्हा मला वाटतं की असे पण पेशंट आहेत की ज्यांना 15 वर्ष 12 वर्ष मुलं होत नाही, तर त्यांना कळतं की मूल म्हणजे काय आहे, स्वतःचं मूल असणं हे काय आहे ह्याची किंमत कळते, आणि स्वतःचे आईवडील असणं काय आहे, तर हे सुद्धा त्यांना बघितलं की लक्षात येतं. तर थोडक्यात एवढं सांगते. आणि ज्या ओळी मला चांगल्या वाटल्या स्त्रीविषयी, ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया, ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया, कुठल्या स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया, कुठल्या स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया. कधी मुलगी कधी पत्नी, कधी मुलगी कधी पत्नी, कधी आई होत असते, सासर माहेर उजळणारी स्त्री एक ज्योत असते, स्त्री एक ज्योत असते. तर तुम्ही सर्वच जण आणि इथं उपस्थित सर्व महिला ज्योत आहेत, आणि आपण महिलांना समजून घ्यावं. आणि अजून एक फक्त बेटी बचाव बेटी पढावं, गर्भलिंग निदान चाचणी कुणीच करू नका, आणि कुणी जरा आजूबाजूच्या लोकांना पण त्याविषयी जागरूक करा असं मला वाटतं. आणि मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला, आणि ॲक्च्युली ह्याच्यामध्ये दापके सरांचं जास्त योगदान आहे. तुम्ही जसं म्हटलात की सपत्नीकी म्हणजे 2 रथाची चाकं असतात स्त्री पुरुष, म्हणजे सरांनी केलं पुरस्कार मला मिळाला. तर कुठंतरी फक्त पाठिंबा जरी दिला तरी आपल्याला पुरस्कार मिळतो. त्याबद्दल ह्या मंडळाचे खूप आभार व्यक्त करते, आणि सर्वांना पुरत एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देते. या मंडळाचे सुद्धा खूप खूप आभार. मला खाली ज्या तुम्ही सगळ्या बसलेल्या आहात ना, त्यांची सगळ्यांची कल्पना आहे. घड्याळात आत्ता वाजले आहेत 7:15, आणि प्रत्येकीच्या हृदयामध्ये धक धक असं होत असेल. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकीला आता नवऱ्याचा, सासूचा हे सगळे चिन्हे दिसायला लागलेले असतील, बरोबर आहे ना. सगळ्यांना चिन्हे काय म्हणतील की काय म्हणतील की काय म्हणतील की आमच्या महिला अजूनही अशाच आहेत. मला काही भाषणाचा विषय नाही, जास्त विषय नाही, पण मी एक सांगते, आज महिला दिन आहे. बिनधास्त सगळं टेन्शन वगैरे या गेटच्या बाहेर गुंडाळून ठेवा. आणि रोजच ते उशीर येतात ना, रोजच उशीर येतात ना आपले हे. मग आजच्या दिवस उशीर केला तर काय फरक पडलाय का? थोडं बिनधास्तपणे थोडंसं ऐका. तर माझ्या कथेचं नाव आहे आत्याबाईंनी पकडला चोर. सकाळची वेळ होती, ह्यांचं चाललं होतं आपलं. शिते तुला स्टेटस बिटस ठेवलं का नाही का? स्टेटस बिटस शिते अगं काय म्हणतोय तुला स्टेटस बिटस? मी म्हणलं काय सकाळी चहा करायला, मी म्हणलं करा की ब्रश अगोदर.
तुमच्या ब्रश करा, आंघोळ करा, स्टेटस काय लावलंय? मी म्हणलं बघा की मोबाईल, मग तुम्हाला दिसेल की मी स्टेटस ठेवलं, मोबाईल बघा. पण आज स्टेटसचं काय तुम्हाला सांगते, 12 तास शेती काम करते. शेती म्हणजे कसं, आमच्या ह्यांचं नाव श्रीराम आहे, श्रीराम. मग ते आपलं लाडाने त्यांनी आपलं माझं नाव शेतात ठेवलं, शेती म्हणतात. मी म्हणलं शेती 12 तास काम करते, 12 तास. तेव्हा घरात कुणाला सुद्धा दिसत नाही बरं का की सीताबाई काम करायलात म्हणून. जर मोबाईल असा हातात घ्यावा, जरा मोबाईल मध्ये डोळा लावा की सासूबाईचं तर लगेच, ह्यांचं तर लगेच. मी म्हणलं ठेवलं की स्टेटस? अगं तुला काय विचारायला, तू स्टेटस ठेवलंस का आजचं? मी म्हणलं काय स्टेटस तर मी म्हणलं ठेवलंय की. अगं तुझी मैत्रीण आहे का संजी, तिने स्टेटस ठेवलं बघ. बघ तिचं घर म्हणले, आजच्या पेपरला बातमी आली म्हणले, पेपरला संजीचं घर चोरानं धुवून गेलं. संजीला स्टेटस ठेवलेलं बघितलं होतं का? आय एम गोइंग टू काश्मीर, संजीला स्टेटस ठेवलं होतं. आणि तुम्हाला सांगते, मी पण स्टेटस ठेवलं होतं, माय फ्रेंड संजना गोइंग टू काश्मीर. म्हणलं नवऱ्याला जा खिजवायला, कुठंही तर धाराशिव वर्धिनीपर्यंत तुळजापूर पण माझा नवरा नेत नाही. मग म्हणलं स्टेटस बघून जरा काही फरक पडेल. माय डिअर फ्रेंड संजना गोइंग टू काश्मीर. आणि तुम्हाला सांगते, मी म्हणलं अवघडच आहे की आता. आणि मला म्हणले जरा स्टेटस बिटस ठेवायचं कमी करत जा, आता कमी करत जा. लई कार्यक्रमाला जायचा नाद आहे. उगा कोणाचा फोन आला की आमची शेती निघालीच कार्यक्रमाला. जाती तर कशी म्हणले अजून काय म्हणले, बँकेक्षे दागिने सगळ्या घालती म्हणले जाती. असा चोर तुला एका दिवशी बडवायचा का नाही म्हणला, जर चोरून नेलं तर सोन्याचे दागिने नाहीत म्हणून. मी म्हणलं आता काय करावं, म्हणलं वकिलाची बायको आहे मी, नाही सोन्याचे म्हणून काय झालं मला दागिने, म्हणलं मी जाते म्हणलं बँकेक्षे. म्हणलं जरा अशी ते बातम्यासाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.